संगठन में नमस्कार, मी साहिल गाडवे. मी उभा आहे कारण आत्ताच माझ्या सहकाऱ्यांनी इंट्रोडक्शन दिली की मी स्टँडअप कॉमेडी करणार आहे. मी उभा तर आहे, स्टँडअप तर करणार आहे, पण ते कॉमेडी होईल की नाही याची शाश्वती आपल्याला शेवटी मिळेल. बरं, कोणी हसू अगर न हसू, एक व्यक्ती तर 100% हसेल. भोसले भोसले हसले. तर रागिनी मॅडम तुम्ही आम्हाला पहिल्या साईट व्हिजिटला घेऊन गेला होता आणि भोसले बसले होते खिडकीच्या बाजूला आणि खिडकीतून बाहेर बघता बघता त्यांना एक कविता सुचली. ठीक आहे, आणि ती कविता होती, आला वारा गेला वारा वाहून गेला खोडवा, पाणी आडवा पाणी जिरवा. परत एकदा, आला वारा गेला वारा वाहून गेला खोडवा, अरे पाणी आडवा पाणी जिरवा. तर आपल्या नगररचना विभागामध्ये सिव्हिल इंजिनियर्स असतात, टाउन प्लॅनर्स असतात आणि अरे साक्षी, हा बरोबर, आर्किटेक्ट पण असतात. तर आपल्या बॅचची एकुलती एक आर्किटेक्ट म्हणजे साक्षी. आणि साक्षी इतकी इनोसेंट आहे, तुम्हाला सांगतो की एक दिवस सुरोसे, मी, सायली आणि साक्षी आणि अजून 1-2 जण होते. आम्ही बसलो होतो लॉबीमध्ये आणि सुरोसेंनी एकदम जेन्युइन प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की साक्षीच्या ऑफिसमध्ये 3 लोक कामाला आहेत, 2 ATP आणि 1 प्लॅनिंग असिस्टंट. तर जनरली 1 पेक्षा जास्त लोक जेव्हा असतात तेव्हा त्यांच्यामध्ये एरिया डिवाइड करून दिलेला असतो, बरोबर, म्हणजे फाईल डिवाइड करून दिलेले असतात. तर सुरोसेंनी एकदम जेन्युइन प्रश्न विचारला की साक्षी, तुमच्या ऑफिसमध्ये एरिया कसा डिवाइड करून दिलाय? तर साक्षीचं उत्तर होतं की आम्ही एका कॅबिन मध्ये 3 जण बसतो, अशा प्रकारे एरिया डिवाइड करून दिलेला आहे. तर अशा प्रकारे साक्षीने प्रूव्ह केलं की आर्किटेक्ट किती छान प्रकारे एरियाचं प्लॅनिंग करू शकतात. त्यानंतर पुढे आलो आपण. झालं असं की आपल्या या यशदामध्ये स्पोर्ट्सच्या इव्हेंट पण होत्या. मी आयुष्यात क्रिकेट कधी बघितलं पण नाही, बरोबर, मी आयुष्यात क्रिकेट कधी बघितलं पण नव्हतं. टीव्हीला जरी असं क्रिकेट लावलेलं असेल तरी मी असं बघत बघत जायचो आणि जेवताना जर असेल तर पटकन जेवायचो आणि 5 मिनिटात निघून जायचो. आणि त्या दिवशी क्रिकेट टीमच्या चिठ्ठ्या टाकताना कोणीतरी माझं नाव एका चिठ्ठीमध्ये टाकून दिलं. बरं, त्यानंतर मला टीम अलॉट झाली. ती झाली अनुश्रीची. टीम अलॉट झाली अनुश्रीची. मी बोललो आता चला, सकाळी पीटी करायचो, पीटी झाले की क्रिकेटच्या मॅचेस असायच्या आणि एक दिवस मॅच खेळायला गेलो, जावं लागलं, भाग पडलं जाणं. गेलो आणि दारुण पराभव झाला. त्या दिवशी कळालं आता परत काय आपण क्रिकेटच्या ग्राउंडवरती जायचं नाही. त्यानंतर कधीच गेलो नाही क्रिकेटच्या ग्राउंडवरती. आणि एक दिवस अनुश्री भेटली, क्रिकेटची आमच्या टीमची कॅप्टन, आणि ती म्हणे, साहिल, तू नाही आलास तर आम्ही बऱ्याच मॅचेस हारलोय, तर तू येऊन जाशील, उद्या सेमीफायनल आहे. त्याच्या आधी 2 दिवस आधी असं झालं की माझे रूममेट आहेत सुरवसे, आणि माझी आणि सुरवसेंची मॅच होती आणि त्यांची कॅप्टन म्हणजे सायली सोनावणे. ठीक आहे, आणि सुरोसेनला कॅप्टनचा खूप धाक आहे आणि सुरोसे म्हणजे 6 फूट माणूस. आपल्याकडे अजून एक 6 फूट माणूस आहे, तो म्हणजे क्षितिज. मला जाम भीती वाटते या दोघांची. भले ते माझे खूप चांगले मित्र आहेत, पण मला खूप भीती वाटते त्यांची. तर झालं असं की सुरोसेची माझी मॅच होती. सायलीनी सुरोसेनला खूप सारे फोन केले आणि सुरोसे उठले. मी आपला झोपलेला होतो गोंडस बायासारखा. सुरोसे उठले, मला बघितलं, अरे ह्याच्यासोबत मॅच खेळायची. उलट्या पावलांनी परत गेले आणि झोपून गेले. तर हा होता सुरोसेनचा ओव्हर कॉन्फिडन्स. बरं, हा म्हणजे सुरोसेनना कॉन्फिडन्स असला पाहिजे, कारण ते लातूरमध्ये अंडर आर्म मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. पण त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा इथं ओव्हर झाला, कारण त्यांची टीम स्ट्रॉंग होती. नंतर उजाडला दिवस,
सेमी फायनल होती, फायनल होणार होती नव्हती हे आम्हाला माहित नव्हतं. सेमी फायनल होती. मला फोन आला तन्मयचा, चुकून उचलला मी आणि झोपून गेलो परत. सुरेश इथं निघून गेले होते, त्यांनी मला उठवायची म्हणजे प्रयत्न पण नाही केला त्यांनी उठवायचा. सुरेश निघून गेले आणि मग परत अनुश्रीचा फोन आला आणि अनुश्री म्हणे तुला यावं लागते. कारण कसं आहे, ह्या ट्रेनिंग मध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये मी कॅटलिस्टचा रोल प्ले केलेला आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये मी कॅटलिस्टचा रोल प्ले केलेला आहे आणि मला असं वाटलं की क्रिकेट टीम मध्ये सुद्धा मी कुठेतरी कॅटलिस्टचा रोल प्ले करू शकतो. पण मला हे माहित होतं की मी जर का ग्राउंडवर गेलो तर मला क्रिकेट खेळायला लावणार. पण झोप तर काही येत नव्हती. मी रूमच्या बाहेर निघालो. मी बोललो काय करायचं, मला क्रिकेट तर खेळायचं नव्हतं आणि हे लोक मला घेणार होते. मग मी काय केलं, मी एक पायाने लंगडत लंगडत चाललो. एक पायाने लंगडत लंगडत चालायला लागलो. थोडंसं पुढं आलं लॉबीच्या, मग मला आठवलं अरे आपल्याकडे तर 2-2 6 फुटी माणसं आहेत आणि दोघांच्या मॅच येतात. मग मी दोन्ही पायाने लंगडत लंगडत चालायला लागलो. दोन्ही पायाने लंगडत लंगडत मी ग्राउंड पशी गेलो, एम्पी थिएटर पशी. साक्षीने जसं मला बघितलं, साक्षी पळत पळत आली आणि साक्षी आपल्या बॅचची एकुलती एक. साक्षीने माझा हात हातात धरला, बोलली साहिल तुला शपथ आहे, तुला शपथ आहे, सायलीची टीमचा दारुण पराभव झालाय. माझा एक पाय सरळ झाला, एक 6 फुटी आउट. मी बोललो साक्षी तू एकुलती एक आर्किटेक्ट आहेस, तू शपथ दिली, मला खेळावं लागणार आता. मग मी एका पायाने लंगडत लंगडत फिल्डिंग करत होतो. खेळत होता क्षितिज. जसा मी तिथे पोचलो, दुसऱ्याच बॉलला क्षितिजची विकेट पडली. माझे दोन्ही पाय सरळ झाले. आणि आयुष्यात कधीही क्रिकेट न बघितलेला माणूस मी तिथे क्रिकेट खेळत होतो. हळूहळू क्षितिजची टीम पण हरली. ते दोघे 6 फूट, ते दोघांच्या चेहऱ्यावरती 12 वाजले होते. आणि झालं असं की माझी जी ऑपोनंट टीम होती ती होती अविनाशची. अविनाशची. त्याचं झालं असं की एकदा आम्ही चहा पित होतो आणि अश्विनी, मी, ऋषिकेश आम्ही सर्व चहा पित होतो आणि साक्षीला अश्विनीला आवाज द्यायचा होता. पण ती एवढ्या कन्व्हिन्सिंगली बोलली अरे अविनाश. तेव्हापासून मी अश्विनीला अविनाशच म्हणतो. बरं, माझी जी मॅच होती ती अश्विनीच्या विरुद्ध होती. आता माझ्या पुढे धर्मसंकट उभं राहिलं, कारण 3च दिवस पहिले आमची गेली होती दुसरी साईट विजिट आणि त्या दिवशी मी बसमध्ये अश्विनी येना या गाण्यावरती झाडू घेऊन नाचलो होतो. आता काय करावं. आणि माझे हे 2 6 फुटी माणसं हे म्हणत होते तू जर जिंकणार असेल तरच आम्ही चिअर करतो, तरच आम्ही थांबतो, नाही तर आम्ही जाऊन डायरेक्ट झोपणार आहोत. मग आम्ही कसं तरी चिअर केलं. त्यांनी समोरच्या टीमवरती खूप जास्त प्रेशर क्रिएट केला आणि आमची टीम अशा प्रकारे गोल्ड मेडल जिंकली. तुम्ही खूप छान टाळ्या वाजवल्या. परत एकदा वाजवता का? मला व्हिडिओ काढायचा आहे. हो की नाही रागिनी मॅडम? Thank you so much. You have been a great audience.